मुसळधार पाऊस सुरू आहे। जलमय रस्ते सध्या झालेले आहेत, तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरीला सुद्धा पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। तर तिकडे पालघरमधील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना सध्या प्रशासनाने दिल्या आहेत। रायगडमध्येही नद्या इशारा पातळीवर पोहोचल्या आहेत, तर नागपूरसह विदर्भात उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। आपण पाहतो राज्यभरात सध्या पावसाने अक्षरशः धुमशान माजवलेला आहे। पालघरमधील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। रस्ते अनेक ठिकाणी जलमय झाल्याचं दिसतंय, तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरीला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे। अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। इशारा पातळ्यांवर सध्या नद्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या लोकांना सुद्धा सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। आपण पाहतो राज्यभरात मुसळधार पाऊस सध्या झालेला आहे। अनेक ठिकाणी पाणी साचलंय। नवी मुंबईमध्ये मात्र 2 विद्यार्थिनींना विजेचा शॉक लागलाय, तर वसईमध्ये पावसाच्या पाण्यात 2 कार वाहून गेल्यात। पाहूयात। मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस झालाय। वसईतील वाघराळपाडा परिसरात पावसाच्या पाण्यामध्ये 2 कार वाहून गेल्यात। एक वॅगनर कार आणि मारुती कंपनीची एक इको कार पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेली आहे। या घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। नाले नदी पुराच्या पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत। वसई विरार परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झालेत, तर तिकडे नवी मुंबईत चक्क रस्त्याच्या पाण्यात विजेचं करंट पसरलंय, ज्यामुळे 2 कॉलेजच्या विद्यार्थिनी शॉक लागून गंभीर जखमी झाल्या। दोघींना डी.वाय. पाटील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। नेरूळच्या एल.पी. ब्रिज खाली ही घटना घडली आहे। अडवली ढोकळीमधील साई विहार सोसायटीच्या तळमजल्यावर गुडघाभर पाणी साचलंय। नालेसफाई न झाल्यानं गटारीचं पाणी आत शिरल्यामुळे 10 फ्लॅट्समध्ये हे पाणी गेलंय। फर्निचर आणि घरगुती वस्तूंचं यामुळे मोठं नुकसान झालंय। पाण्याचा निचरा न झाल्यास रात्रीपर्यंत कमरेपर्यंत पाणी साचण्याचीही भीती व्यक्त केली जाते। तर डोंबिवली बदलापूर मार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्यानं काटई नाका बदलापूर रस्ता काही काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। पाणी निचरा करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी रस्त्यावरील 3 ठिकाणी डिवायडर तोडलाय। जेसीबीच्या साह्याने पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। अनेक वाहनं बंद पडली, तर परिसरांमधील घरांमध्ये आणि दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरल्यानं नागरिक संतापले आहेत। डोंबिवलीमध्ये एमआयडीसीत एम्स हॉस्पिटल रोडवरील एका बंगल्याच्या आवारातील मोठं आंब्याचं झाड अचानक कोसळलंय। सुदैवानं जीवितहानी टळली आहे, मात्र परिसरात भीतीचं वातावरण आहे। पावसाळ्यात झाडं पडण्याच्या घटना वाढत असल्यानं रहिवाशांनी धोकादायक झाडांची तातडीनं छाटणी करण्याची मागणी केली आहे। दरम्यान उद्यान विभागाचे अधिकारी उद्या पाहणी करणार आहेत। अंधेरीतील मरोळ रोड जवळ एका गाडीवर भलं मोठं झाड कोसळलंय। या घटनेमध्ये 2 ते 3 गाड्यांचं नुकसान झालंय। दरम्यान या घटनेनंतर शिवसेना आमदार मुर्जी पटेल यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला। तर जोगेश्वरी पश्चिमेतील एसी रोडवर आज मुसळधार पावसादरम्यान एक मोठं झाड अचानक कोसळलं। झाड पडल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभा असलेला टेम्पो पूर्णपणे दबला गेला। त्याचबरोबर जवळच असलेला 20 मीटर बॉक्स सुद्धा खराब झाला। सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। घटनेची माहिती मिळताच स्थानिक यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आणि झाड हटवून वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू केलं। पुण्यातल्या स्वारगेटमध्ये सुद्धा एक मोठं झाड तरुणीच्या अंगावर कोसळलं। स्वारगेटमध्ये ही घटना घडली। सुदैवानं आजूबाजूचे लोक तातडीनं मदतीला गेल्यानं या मुलीला बाहेर काढण्यात आलं। नशीब म्हणजे झाड कोसळलं तेव्हा लाल सिग्नल पडला होता, अन्यथा वाहनं झाडाखाली दबली गेली असती। तर रत्नागिरीतल्या परशुराम घाटात गॅबियन वॉललाच धोका निर्माण झालाय। मोठा पाऊस नसताना सुद्धा घाटाखालील माती वाहून गेल्यानं पूर्ण रस्ताच धोकादायक बनलाय। घाटातले रस्ते सुरक्षित व्हावेत यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून ही गॅबियन वॉल उभारण्यात आली होती, मात्र पायाच कमकुवत निघाल्यानं पैसा तर पाण्यात गेलाच, मात्र लोकांचे जीवही धोक्यात आले।